अशा पद्धतीने कर्तव्यावर असलेल्या पत्रकाराला देखील या ठिकाणी जी आहे ती दगडफेक झालेली आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची लॉ अँड ऑर्डर आहे? लागलं एवढं घे घे हे बघ काय बोलतो रे ऐकते तर पत्रकारांना येऊ द्या. पोलिसांना हाताशी धरून या ठिकाणी गुंडगिरी केली आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन पोलिसांच्या तुम्ही आंदोलन करताय असं की काँग्रेसने या ठिकाणी भाजपचा या पुण्यात दहशतवाद वाढलाय. या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले, पुन्हा हा प्रकार घडला. परवानगी दिली. पोलीस आमच्यावर कसा अन्याय करतात भाजप लोकांना आंदोलन करत असताना पोलिसांचा सहारा लागतो. त्या पोलिसांचा सहारा लागतो. कसा मिसयूज केला जातो. आज आपण बघतोय गृह खात्याचा कसा मिसयूज इथं होतोय. पोलीस आमच्याच कार्यालयात आम्हाला डांबून ठेवलंय आणि भाजपवाल्यांना आमच्या कार्यालयाच्या गेट पर्यंत येऊ देतात. आंदोलन जर तुम्हाला करायचं, तुम्हाला बालगंधर्व चौकात नाही करताय. तुम्ही आज इथे गेटवर येऊन तुम्ही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बिघडवताय. दुसऱ्याच्या कार्यालयावर असं करणं चुकीचं आहे. तुमच्या कार्यालयावर, भाजपच्या कार्यालयावर पोलीस आम्हाला हे करून देणार आहे का? कधी भाजपच्या कार्यालयावर पोलीस आम्हाला पोहोचू देणार आहे का? 1.5 किलोमीटर आधी जाऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवतात आणि यांना काँग्रेस कार्यालयाच्या गेटवर पिऊ देतात. हे अतिशय चुकीचं होतं. लक्षात ठेवावं. आम्हाला मुद्दामून पोलीस अडवत आहेत. हे आमचं काँग्रेस कार्यालय आहे. हे आमची संपत्ती आहे. हे आमचा हक्क आहे. आम्हाला बाहेर जाण्याचा अधिकार आहे. तुम्ही पाहू शकता पोलिसांनी इथं लॉक लावलेला आहे आणि मुद्दामून आमच्या स्वातंत्र्याचा, आमच्या अधिकारांची गळपेटी करण्याचा
मागचे video होते. मला दगडफेक होताना पाहायला मिळते. दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि एकमेकांवर जे आहे ते दगडफेक करताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. या गेटवरतीच सगळे पोलिसांनी जे रिकॉर्डिंग केलेलं असलं तरी कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीयेत. बॅरिकेडच्या वरून चढून या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमकपणे जे आहेत त्या एकमेकांकडे धावताना पाहायला मिळतात. एकमेकांवरती रागाच्या भावनेने आलेले आपल्याला पाहायला मिळतात. दगडफेक सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. इथे हाताबाहेर गेलेले आपल्याला पाहायला मिळते. कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहतात. दगडफेकीला आपण पाहू शकतो की ऑन कॅमेरा दगडफेकीत आलेला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा दगडफेकीला आपल्याला पाहायला मिळते आणि इथे पाहू शकतो आपण दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. पोलिसांकडे एवढा मोठा फौजफाटा असून बंदोबस्त असून देखील कार्यकर्ते ऐकायला तयार नाही. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहायला मिळते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पहिलेच आंदोलन असलेले भाजपच्या अशा पद्धतीने आक्रमकपणे जे ते काँग्रेस भवनावरती आंदोलन करत आलेले चक्क दगडफेक देखील करण्यात आलेले. ऑन कॅमेरा दगडफेक करताना कार्यकर्ते पाहायला मिळत पाहू शकतो आपण.